नमस्कार मित्रांनो, मी कमलेश पवार KRP यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत. एम्प्लॉयबिलिटी स्किलमधील सेकंड इयर ऑल ट्रेड करिता निमी क्वेश्चन बँक पार्ट 3. तर मित्रांनो, हा देखील अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे, अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि IT लिटरसी संदर्भातलं या ठिकाणी MCQs दिलेले आहेत, तर आपण त्या समजून घेणार आहोत. Question number 41. Wi-Fi stands for dash, which is a wireless technology that allows computers and other devices to communicate over a wireless signal. मित्रांनो, वायफाय हे अतिशय चांगलं एक टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण कोणत्याही प्रकारचं वायरचं वापर न करता आपण सदर टेक्नॉलॉजीचा आपण मोबाईलमध्ये किंवा आपल्या कॉम्प्युटरमध्ये, लॅपटॉपमध्ये याचा वापर करू शकतो आणि याचा वापर करून आपण अतिशय फास्ट किंवा जलद गतीनं आपण आपलं काम करू शकतो. तर मित्रांनो, वायफाय स्टँड्स फॉर, वायफाय हे म्हणजे काय, तर याचं ऑप्शन ए आहे, वायरलेस फिडेलिटी. वायरलेस फिडेलिटी याचं ऑप्शन ए हे उत्तर आहे. वायफाय स्टँड फॉर वायरलेस फिडेलिटी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 42. क्वेश्चन नंबर 42. डॅश इज अ वायरलेस टेक्नॉलॉजी. डॅश इज अ वायरलेस टेक्नॉलॉजी स्टँडर्ड यूज्ड फॉर एक्सचेंजिंग डाटा बिटवीन फिक्स्ड अँड मोबाईल डिव्हाइसेस ओव्हर शॉर्ट डिस्टन्सेस. मित्रांनो, ही एक वायरलेस टेक्नॉलॉजी आहे, तर ही आपण आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये आपण वापरू शकतो. तर त्याचं नाव आहे ब्ल्यूटूथ. सी, याचं उत्तर सी, ब्ल्यूटूथ. आपण ब्ल्यूटूथच्या माध्यमातून आपण अनेक गोष्टी ट्रान्सफर करू शकतो आणि ब्ल्यूटूथ देखील वायरलेस आहे. तर मित्रांनो, उत्तर सी. त्यानंतर 43 नंबरचा प्रश्न, ब्लूटूथ टेक्नॉलॉजी इज यूज इन. ब्लूटूथ टेक्नॉलॉजी हे कुठे वापरतात, तर ब्लूटूथ टेक्नॉलॉजी मित्रांनो टेलिकम्युनिकेशनमध्ये वापरतात, दूरसंचारमध्ये, कॉम्प्युटर्समध्ये वापरतात, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस लाईक हेडफोन्स मध्ये वापरतात. म्हणून याचं उत्तर हे तिन्ही मिळून उत्तर याचं ऑल ऑफ दी अबोव, म्हणजे टेलिकम्युनिकेशनमध्ये वापरतात, कॉम्प्युटरमध्ये वापरतात आणि कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस लाईक हेडफोन्समध्ये वापरतात. म्हणून उत्तर डी, ऑल ऑफ दी अबोव. त्यानंतर मित्रांनो 44 नंबरचं क्वेश्चन, वेबकास्टिंग इज व्हेरी इफेक्टिव्ह बिकॉज इट. वेबकास्टिंग इज व्हेरी इफेक्टिव्ह बिकॉज इट हे का प्रभावी आहे असं म्हटलेलं आहे. तर याचं देखील उत्तर मित्रांनो डी, ऑल ऑफ दी अबोव आहे. म्हणजे इज केपेबल ऑफ रिचिंग जॉग्राफिकली डिस्प्रेस्ड ऑडियन्सेस. म्हणजे भौगोलिक दृष्टिकोनातून जे अतिशय भौगोलिक रूप में बिखरे हुए दर्शकों तक पहुंचने में सक्षम है. त्यानंतर मित्रांनो, हेल्प्स इन इंटरैक्शन विथ ऑडियंस, दर्शकों के साथ बातचीत में मदद करता है. कैन बी व्यूड एंड पार्टिसिपेटेड इन व्हेन इट इज लाइव इन रियल टाइम. म्हणजे इसे वास्तविक समय में लाइव होने पर देखा और भाग लिया जा सकता है. म्हणजे उत्तर काय, ऑल ऑफ दी अबोव. त्यानंतर क्वेश्चन नंबर 50. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 50 आलेला आहे. तर क्वेश्चन नंबर 50, व्हेन वी शेअर फोटोज अँड व्हिडिओज फ्रॉम आवर अँड्रॉइड स्मार्टफोन्स टू द कॉम्प्युटर टू सी देम इन अ लार्जर स्क्रीन, वी आर. आपण काय वापरतो, तर मित्रांनो आपण
बी या ठिकाणी बघा, बी स्क्रीन मिररिंग हे आपण त्या ठिकाणी इक्विपमेंट वापरतो आणि आपण ह्या ठिकाणी बघा, when we share photos and videos from our Android smartphones to the computer to see them in a larger screen, we are screen mirroring. हे ऑप्शन आहे बी, हे आपण कॉम्प्युटरवरती बघू शकतो, करू शकतो मित्रांनो. त्यानंतर 51, द स्क्रीन मिररिंग ॲप Mobigen should be dash using email, Google Plus or Facebook. ह्याचं उत्तर मित्रांनो, डाउनलोडेड म्हणजे डाउनलोड करू शकतो आपण, लॉन्चड, त्यानंतर साइन्ड इन, म्हणून हे तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत. म्हणून ह्याचं उत्तर ऑल ऑफ दी अबोव. तर या स्क्रीन मिररिंग ॲपमध्ये आपण डाउनलोड करू शकतो किंवा लॉन्च करू शकतो किंवा साइन इन करू शकतो. म्हणून याचं उत्तर डी, ऑल ऑफ दी अबोव. त्यानंतर 52, मोबिजेन कैन बी यूज्ड फॉर, मोबिजेन के लिए इस्तेमाल किया जा सकता है. मोबिजेन मध्ये मोबिजेन काय दाखवते पहा, मोबिजन कैन बी यूज्ड टू स्क्रीन मिरर थ्रू. मोबिजन का उपयोग दर्पण को स्क्रीन करने के लिए किया जा सकता है. 52चं उत्तर मित्रांनो ए आहे, ॲप इन द स्मार्टफोन. याचं उत्तर काय, एक स्मार्टफोन मधील ॲप आहे आणि तो मोबिजन कैन बी यूज्ड टू स्क्रीन मिरर थ्रू. मोबिजन का उपयोग दर्पण को स्क्रीन करने के लिए किया जा सकता है. म्हणून उत्तर ए, ॲप इन द स्मार्टफोन. त्यानंतर 53, मोबिजेन कैन बी यूज्ड फॉर, मोबिजन के लिए इस्तेमाल किया जा सकता है. मोबिजन कैन बी यूज्ड फॉर, मोबिजन कशासाठी वापरतात, तर मोबिजन मित्रांनो रिमोट कंट्रोल बाय कनेक्टिंग थ्रू अ मोबाईल डिव्हाइस. मोबाईल डिव्हाइस कनेक्ट करून आपण रिमोट कनेक्ट करू शकतो. त्यानंतर रेकॉर्डिंग करू शकतो. त्यानंतर रेकॉर्डिंग आणि कॅप्चरिंग, रेकॉर्डिंग और कॅप्चरिंग, म्हणून उत्तर डी, ऑल ऑफ दी अबोव बरोबर आहे. त्यानंतर 54, डॅश is a computer that provides data to other computers. Dash is a computer that provides data to other computers. तर याला काय म्हणतात मित्रांनो, 54ला याला सर्व्हर म्हणतात मित्रांनो. काय म्हणतात, सर्व्हर. एक कॉम्प्यूटर है जो अन्य कंप्यूटरों को डेटा प्रदान करता है. तर तो काय असतो, सर्व्हर. याचं उत्तर डी ऑप्शन, सर्व्हर. त्यानंतर मित्रांनो आपण पुढचा प्रश्न पाहूया. 45 या ठिकाणी हा प्रश्न समजून घेऊ आपण. आयडेंटिफाय डिव्हाइसेस दॅट हॅव वाईफाई आणि थिक देम. उन उपकरणों की पहचान करे जिनमें वाईफाई है. ज्याच्यामध्ये वाईफाय असे आयडेंटिफाय करा म्हणतात. काय ऑप्शन याचं ए, ऑल ऑप्शन्स. ऑप्शन ए, ऑल ऑप्शन्स. आयडेंटिफाय डिव्हाइसेस दॅट हॅव वायफाय थिक देम असं म्हटलेलं आहे. तर याचं काय ए, ऑल ऑप्शन्स असं याचं उत्तर आहे मित्रांनो. त्यानंतर 46, अ सेक्युअर वायफाय इज वन. सेक्युअर वायफाय कोणता आहे असं म्हटलेलं आहे. तर
सिक्युअर वायफाय मित्रांनो हॅज अ पासवर्ड टू लॉग इन. आपण आपला मोबाईल चालू केला, वायफाय सुरू केले की आपल्याला अनेक वायफाय सुरू आहेत हे आपल्याला मोबाईलवरून आपल्याला कळतं, परंतु आपण ते कनेक्ट करू शकतो का नाही, आपल्याला पासवर्ड टाकावा लागतो. म्हणून आपल्या शेजाऱ्याकडे जरी वायफाय सुरू असेल आपल्याला दिसतं, परंतु आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकत नाही. म्हणून सिक्युअर्ड वायफाय काय असतं, याचा ऑप्शन बी हॅज अ पासवर्ड टू लॉग इन. पासवर्ड लॉग इन करण्यासाठी पासवर्ड असतो. त्याच्यानंतर 47 या ठिकाणी पहा. 47 when we open mobile hotspot using mobile data we can when we open mobile hotspot using mobile data we can काय करू शकतो आपण, तर मित्रांनो कनेक्ट अनदर स्मार्टफोन. जेव्हा आपण हॉटस्पॉट सुरू करतो मोबाईलवरचा तर आपल्याला मित्रांनो दुसऱ्या मोबाईलवरती आपला मोबाईल कनेक्ट करून आपला डाटा त्यांना यूज करता येऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो कनेक्ट अ लॅपटॉप. आपला मोबाईल लॅपटॉपला कनेक्ट करून आपण इंटरनेटचा वापर कामाकरिता आपण करू शकतो. त्यानंतर कनेक्ट एनी डिव्हाइस विथ वायफाय ऑप्शन. कोणतंही डिव्हाइस आपण वायफायच्या माध्यमातून कनेक्ट करू शकतो. म्हणून याचं उत्तर डी ऑल ऑफ दी अबोव आहे. त्याच्यानंतर 48 वी कॅन शेअर डाटा. वी कॅन शेअर डाटा फाइल्स फ्रॉम अ स्मार्टफोन डॅश when the Bluetooths of the sender and the receiver are visible to both of them. तर याचं उत्तर मित्रांनो काय ते पाहूया. ह्याचं उत्तर देखील ऑल ऑफ दी अबोव आहे. म्हणून टू अनदर स्मार्टफोन युजिंग ब्लूटूथ. टू अनदर स्मार्टफोन युजिंग ब्लूटूथ म्हणजे समोरचा दोघांचेही ब्लूटूथ ऑन झाल्याशिवाय आपल्याला डाटा ट्रान्सफर करता येऊ शकतो का, तर नाही. टू अ लॅपटॉप विथ ब्लूटूथ. लॅपटॉपचं ब्लूटूथ आपण कनेक्ट करू शकतो. त्यानंतर कॉम्प्युटर विथ ब्लूटूथ आणि कॉम्प्युटरला देखील ब्लूटूथ असतात, तोही आपण सुरू करू शकतो. म्हणून याचं उत्तर काय, हे तिन्ही मिळून याचं उत्तर डी होऊ शकतो ऑल ऑफ दी अबोव. व्हेन कॅन शेअर डाटा फाइल्स फ्रॉम अ स्मार्टफोन. केव्हा आपण कसं सेंड करू शकतो, तर ह्या गोष्टीच्या माध्यमातून स्मार्टफोन युजिंग ब्लूटूथ, लॅपटॉप विथ ब्लूटूथ आणि कॉम्प्युटर विथ ब्लूटूथ. म्हणून उत्तर डी ऑल ऑफ दी अबोव आहे, डी. 49 टू सर्च फॉर ब्लूटूथ डिव्हाइसेस ऑन युअर कॉम्प्युटर यू कॅन. तुम्ही टू सर्च फॉर ब्लूटूथ डिवाइसेस ऑन योर कंप्यूटर यू कैन. अपने कंप्यूटर पर ब्लूटूथ डिवाइस खोजने के लिए आप कर सकते हैं. काय करू शकतो आपण. 49 काय करू शकतो आपण मित्रांनो, तर टाइप ब्लूटूथ इन द सर्च बार इन द कॉम्प्युटर अँड प्रेस एंटर. काय करू शकतो आपण, सर्च बार वरती ब्लूटूथ हे टाइप करून आपण एंटर केलं की आपल्याला ब्लूटूथ त्या ठिकाणी सर्च होतं किंवा आपल्याला ते पाहायला मिळू शकतं मित्रांनो. म्हणून काय याचा प्रश्न काय, टू सर्च फॉर ब्लूटूथ डिव्हाइसेस ऑन युअर कॉम्प्युटर यू कॅन. काय करू शकतो, तर टाइप ब्लूटूथ इन द सर्च बार इन द कॉम्प्युटर अँड प्रेस एंटर. त्यानंतरचा प्रश्न, त्यानंतरचा 56 प्रश्न समजून घेऊ आपण. 56 डिफरंट टाइप्स ऑफ सर्व्हर्स इन्क्लूड. वेगवेगळ्या प्रकारचे सर्व्हर असतात. ते विभिन्न प्रकार के सर्व्हरों में शामिल है. इन्क्लूड काय असतं, तर याच्यामध्ये मित्रांनो वेब सर्व्हर असतं, मेल सर्व्हर असतं, फाईल सर्व्हर असतं. ह्या तिन्ही गोष्टी सर्व्हरमध्ये सामील असतात किंवा सर्व्हरमध्ये इन्क्लूड असतात. कोणत्या असतात, तर वेब सर्व्हर, मेल सर्व्हर,
फाईल सर्व्हर, म्हणून याचं उत्तर काय? डी, ऑल ऑफ दी अबोव. उत्तर डी, ऑल ऑफ दी अबोव. तर 57, सर्व्हर रिक्वायर डॅश. सर्व्हरला काय पाहिजे असतं किंवा काय रिक्वायर्ड असतं? तर मित्रांनो, सर्व्हरला रिलेव्हंट हार्डवेअर म्हणजे प्रासंगिक हार्डवेअर, रिलेव्हंट हार्डवेअर म्हणजे संबंधित हार्डवेअरची आवश्यकता असते. फास्ट नेटवर्क कनेक्शनची आवश्यकता असते, फास्ट नेटवर्क कनेक्शन. त्यानंतर ड्राईव्ह टू प्रोसेस, रीड अँड राईट डाटा क्विकली. ह्या तिन्ही गोष्टी सर्व्हरला आवश्यक असतात, म्हणून याचं उत्तर काय? ऑल ऑफ दी अबोव. डी, ऑल ऑफ दी अबोव. त्यानंतर 58, ॲप्लिकेशन्स अँड सर्व्हिसेस ऑफर्ड ओव्हर द इंटरनेट इज कॉल्ड. ॲप्लिकेशन्स अँड सर्व्हिसेस ऑफर्ड ओव्हर द इंटरनेट इज कॉल्ड. याला काय म्हणतात? डी, क्लाउड कॉम्प्युटिंग. याला काय म्हणायचं? क्लाउड कॉम्प्युटिंग. 58 याचं उत्तर काय आहे? डी, क्लाउड कॉम्प्युटिंग. त्यानंतर 59, क्लाउड कॉम्प्युटिंग मीन्स, क्लाउड कॉम्प्युटिंग मीन्स दॅट इट इज. म्हणजे क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणजे काय, असं या ठिकाणी प्रश्न आहे मित्रांनो. तर 59चं उत्तर काय असेल? तर इंटेंजिबल म्हणजे अमूर्त असं म्हटलेलं आहे. इंटेंजिबल, युनिव्हर्सल, ऑफर्ड ऑन द इंटरनेट. या तिन्ही गोष्टी अंतर्भूत असतात. इंटेंजिबल, युनिव्हर्सल आणि ऑफर्ड ऑन द इंटरनेट. म्हणून याचं उत्तर डी. याचं उत्तर काय? डी, क्लाउड कॉम्प्युटिंग मीन्स दॅट इट इज. क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणजे काय? तर ते ऑल ऑफ दी अबोव आहे. याचं उत्तर काय? डी, ऑल ऑफ दी अबोव. तर मित्रांनो, हाही भाग तुम्हाला समजला असेल. समजला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.